नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोयाबीन वड्यांची भाजी बनवणार आहोत. ही भाजी खूपच पटकन होते. वेगळ्या पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर मस्त चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार होते. कमीत कमी साहित्यामध्ये आणि चटकदार अशी ही रेसिपी आहे. नॉनव्हेजच्या लेवलची ही भाजी मानली जाते आणि तशीच ती चवीला सुद्धा लागते. घरामध्ये काही भाजीला नसेल किंवा चटपटीत खायचे तर ही भाजी तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे. मीठ टाकल्यामुळे ते सोयाबीनमध्ये छान असं मुरलं जातं आणि भाजीमध्ये सोयाबीन खाताना चवदार लागते. मोठा गॅस करून आता हे पाणी आपण उकळून घेऊयात. पाणी उकळायला लागलं की याच्यामध्ये आता सोयाबीन टाकायची आहे. तर 1 वाटी मी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही हव्या तेवढ्या घेऊ शकता. तर आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. चांगलं खळखळ असं आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. सोयाबीन टाकल्यानंतर सर्व सोयाबीन व्यवस्थित असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं. सोयाबीन सुरुवातीला वरती तरंगतं. तर पहा आता पाणी याच्यातील पूर्ण उकळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आणि ही सोयाबीन आपल्याला 5 मिनिटे अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहे, म्हणजे ती छान मऊ होते. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दुधावरची साय घ्यायची आहे आणि पाव वाटी दही घ्यायचं आहे. दही थोडंसं आंबट होतं त्याच्यामुळे मी पाव वाटी घेतलेला आहे. दही जर व्यवस्थित असेल, जास्त आंबट नसेल तर तुम्ही अर्धी वाटी दही याच्यामध्ये टाकू शकता. तर आता एका भांड्यामध्ये दही आणि दुधावरची साय मी टाकून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला 1.5 चमचा धने पावडर घालायची आहे. 1 चमचा भरून लाल तिखट घालायचं आहे किंवा आवडीनुसार सुद्धा घालू शकता. पाव चमचा हळद घालायची आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटासाठी मी याला असं फेटून घेत आहे, म्हणजे त्यातील साय दही छान असं मिक्स होतं आणि सर्व मसालेसुद्धा या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात. तर पहा आता छान असं याचं बॅटर तयार झालेलं आहे. सोयाबीनसुद्धा छान अशी भिजलेली आहे. याच्यातील जे गरम पाणी आहे ते मी टाकून दिलं आणि याच्यामध्ये 1 ग्लास भरून थंड पाणी टाकून घ्यायचं. आता या सोयाबीन आपल्याला पिळून घ्यायच्या आहेत. त्याच्यातील पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर असं हातामध्ये जेवढ्या सोयाबीन बसतील तेवढ्या घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित अशा पिळून घ्यायच्या. सर्व सोयाबीन व्यवस्थित अशा पिळून घेतलेल्या आहेत. आता एक कढई गरम करत ठेवायची. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. जिरे छान असं फुलू द्यायचं आहे. तर जिरे छान आता फुललेला आहे. आपण याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकूयात. 1 चमचा भरून अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आता याला छान असं मिक्स करायचं. याच्यातील कांदा थोडासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर पहा छान असं याला मिक्स करायचं सर्व बाजूंनी, म्हणजे त्यातील लसूण अद्रक आणि कांदा छान असा परतला जातो. तर पहा आता याच्यातील अद्रक लसूणसुद्धा तळसलेला आहे आणि कांदासुद्धा हलकासा सोनेरी झाला आहे. तर आता आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊयात. तर ज्या सोयाबीन आपण उकडून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये त्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. तेलामध्ये सोयाबीन आपल्याला मिक्स करायचे आहेत. अर्धा चमचा मीठ टाकायचे किंवा चवीनुसार आणि वापस याला मिक्स करून घेऊयात. तेलामध्ये सोयाबीन मिक्स केल्यामुळे मस्त खरपूस लागते आणि मीठ पण छान असं सोयाबीनमध्ये मुरलं जातं. मीठ आणि तेल पूर्ण सोयाबीनला लागेपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करायचं आहे. छान असा आता मीठ सर्व सोयाबीनला लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात.
तर या वेळेला गॅस आपल्याला बारीक करायचा आहे, म्हणजे मसाले करपणार नाहीत. 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही हवं असेल तर गरम मसालासुद्धा याऐवजी वापरू शकता. तर मिक्स करून घेऊयात याला एकदा. तर मसाला आता छान असा सोयाबीनमध्ये मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं दही आणि साईचं, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती 1 मिनिटभरासाठी आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. याच्यातील मसाले मस्त असे तळसले जातात आणि याला तेल सुटतं. तर पहा, छान कलर आला आहे आणि तेलसुद्धा सुटत आहे. तर आता याला छान असं तेल सुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तर मी इथे 1 ग्लास पाणी टाकत आहे. तुम्हाला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये टाकू शकता. कोणाला जर जास्त पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकू शकता, किंवा थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर कमीसुद्धा टाकू शकता. तर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मोठा गॅस करून आता याला आपल्याला उकळी आणायची आहे. तर मोठ्या गॅसवरती उकळी आणून घेतली की बारीक गॅस करायचा आणि 5 मिनिटासाठी ही सोयाबीन आपल्याला छान अशी या रशामध्ये शिजून घ्यायची आहे. अर्धवट झाकण ठेवून मस्त अशी 5 मिनिटे ही भाजी शिजून घेतली आहे आणि छान यातील सोयाबीनसुद्धा शिजली आहे. ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी दाटसर झाली आहे. तर पहा, दिसायला पण छान दिसते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर कमी तामझाम करता आणि मस्त अशी चटपटीत झटपट ही आपली भाजी बनवून तयार आहे. दिसायलाच भारी दिसते. कमीत कमी साहित्यामध्ये खूपच झटपट होणारी ही रेसिपी आहे. एकच प्रकारच्या किंवा एकच वाटणातल्या भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तर या पद्धतीने वेगळ्या वाटणातील भाजी किंवा वेगळ्या ग्रेव्हीतील भाजी तुम्ही नक्की करून बघा. खरोखरच तुम्हाला ही आवडेल. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर हा आजचा आपला साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.